नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपणास अभ्यासायचे आहेत. माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जास्त वेळ न घालवता आपण प्रश्न पाहूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅश अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतं. बघा, राष्ट्रीय आणीबाणी विचारले तुम्हाला. 3 आणीबाणी असतात: राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्य, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. कसाही प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतो. तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी विचारली कधी असते, म्हणजे कोणत्या कलमानुसार असते? 352 कलम असते. पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय आणीबाणी. आता घटक राज्यात राष्ट्रपती राजवट कधी असते? 356. सरळ लक्षात ठेवायचं, 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356ला काय असतात? राष्ट्रपती राजवट. कुठे? घटक राज्यात. असं लक्षात ठेवायचं, घटक राज्य, राष्ट्रपती राजवट. प्रश्न हा विचारला जाऊ शकतो परीक्षेला. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाने लागू केली जाऊ शकते? त्यानंतर बघा, 352 झाला, 356 आता आहे 360. मग 360 काय आहे? आर्थिक आणीबाणी. काय आहे? आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती कधी लागू करतात? तर देशात अथवा देशाच्या एखाद्या प्रदेशात आर्थिक स्थैर्य धोक्यात आले तर राष्ट्रपती काय करतात? आर्थिक आणीबाणी जाहीर करतात. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, 352 म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, 356 म्हणजे घटक राज्य, राष्ट्रपती राजवट आणि 360 म्हणजे आर्थिक आणीबाणी. चला पुढचा प्रश्न. पंचशील हा करार भारताने डॅश डॅश बरोबर केला होता. बघा, पंचशील करारावरती प्रश्न आहे. पर्याय दिलेत: इंग्लंड, चीन, पाकिस्तान आणि फ्रान्स. याचे योग्य उत्तर काय असणार आहे? चीन. भारताने पंचशील हा जो करार आहे तो चीन बरोबर केला होता. आणि हा करार कधी झाला होता? 29 एप्रिल. कधी झाला होता? 29 एप्रिल 1954ला. लक्षात ठेवा, त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात पंचायत पद्धती किंवा पंचायत राज पद्धती डॅश डॅश स्तरीय आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, पर्याय दिले 2, 3, 4 आणि 5. याचे योग्य उत्तर असणार आहे त्रिस्तरीय, म्हणजे 3 स्तरीय आहे. आता हे 3 स्तर कोणकोणते आहेत? बघा, याच्यामध्ये गावामध्ये म्हणजे गाव पातळीवर असते ग्रामपंचायत, त्यानंतर तालुका पातळीवर असते पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर असते जिल्हा परिषद. हे 3 स्तर आहेत. गावात ग्रामपंचायत, तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद. असे हे काय आहेत? त्रिस्तर म्हणतात याला. 3 स्तर किंवा त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा सभासद कोणत्या पद्धतीने निवडला जातो? पर्याय दिलेत तुम्हाला: हात उंचावून, गुप्त मतदान पद्धतीने, वरील दोन्ही पद्धतीने, वरील कोणत्याही पद्धतीने नाही. तर याचे योग्य उत्तर असणार आहे गुप्त मतदान पद्धतीने ग्रामपंचायतीचा सभासद निवडला जातो. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नाबार्ड प्रत्यक्षपणे टिंबटिंबला पतपुरवठा करते. पर्याय आहेत: राज्य सहकारी बँक, व्यापारी बँक, कृषी बँक, प्राथमिक पतपुरवठा संस्था. तर ही नाबार्ड जी आहे ती राज्य सहकारी बँकला पतपुरवठा करते. पर्याय क्रमांक 1. आपल्याला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाबार्डची स्थापना कधी झाली? मग लक्षात ठेवा, 5 नोव्हेंबर 1982ला नाबार्डची स्थापना झालेली आहे आणि ते राज्य सहकारी बँकला पतपुरवठा करते. त्यानंतर बघा, अनुसूचित जमातीविषयी प्रश्न आहे. कोरकू ही अनुसूचित जमात टिंबटिंबमध्ये राहते. आता बघा पर्याय दिलेत: कोकण, मेळघाट, ताडोबा आणि सह्याद्री.
ही कोरकू ही जी आदिवासी जमात आहे, अनुसूचित जमात, ती मेळघाट मध्ये राहते. मेळघाट हे ठिकाण कुठे आहे? अमरावतीमध्ये आहे. कुठे आहे? अमरावतीमध्ये मेळघाट हे ठिकाण आहे. बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. बघा, TETला हा प्रश्न आलेला आहे, त्यानंतर क्लर्क भरतीमध्ये हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारची वीज पारस येथे निर्माण केली जाते? बघा, विजेवरती प्रश्न आहे. जलविद्युत, अणुविद्युत, औष्णविद्युत आणि यापैकी कोणतीही नाही. लक्षात ठेवा, पारस अकोल्यामध्ये आहे. या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे, म्हणजे औष्णिक विद्युत निर्माण केले जाते. भूगोलाचा प्रश्न आहे. असे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवता त्यावेळेस भूगोलामध्ये नकाशा अतिशय महत्त्वाचा आहे. अकोला कुठे आहे, त्याच्यामध्ये पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, हे तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे परीक्षेला कधीही विसरणार नाही. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे. पृथ्वी आपल्या आसाभोवती डॅश डॅश फिरते. पर्याय तुम्हाला दिलेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे. लक्षात ठेवायचं, पृथ्वी जी आहे ना ती आपल्या आसाभोवती नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे काय? वेस्ट टू ईस्ट, बरोबर की नाही? पश्चिमेकडून पूर्वेकडे याला फिरते, म्हणजे स्वतःच्या आसाभोवती फिरते, त्याला म्हणतात परिवलन. काय म्हणतात? परिवलन. मग ही जी पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. आणि ह्या परिवलनामुळे काय होतं रे? दिवस आणि रात्र पृथ्वीवर होतात. म्हणजे परीक्षेला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की दिवस आणि रात्र कशामुळे निर्माण होतात. मग तिथं पर्याय दिले जातात पृथ्वीचे परिवलन. मग परिवलन म्हणजे स्वतःच्या आसाभोवती फिरणे. दुसरा पर्याय दिला जाऊ शकतो पृथ्वीचे परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पृथ्वी ही परिवलन म्हणजे स्वतःच्या आसाभोवती फिरते, म्हणजे परिवलन करते, ती पश्चिमेकडून पूर्वेकडे करते आणि त्यामुळे दिवस रात्र निर्माण होतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा डॅश डॅश वर्षाचा असतो. 2, 3, 5, 6. ग्रामपंचायतीचा कार्यकाल जो असतो ना तो 5 वर्षाचा असतो. किती? 5 वर्ष. लक्षात ठेवा, वाटतं खूप सोपं पण परीक्षेला कधी कधी मिस्टेक होतो. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, भारताला डॅश डॅश किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. हा प्रश्न देखील परीक्षेला बऱ्याचदा विचारलेला आहे. पर्याय दिले 10,475, 15,200, 16,720 आणि 21,105. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न विचारला जातो भारताची भूसीमा, तर डोळे झाकून लक्षात ठेवा 15,200 एवढी भारताची भूसीमा आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर असे प्रश्न पाठ करायचे बघा. गरिबी हटाओ घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली, किंवा कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाओ ही घोषणा केलेली होती? 3री पंचवार्षिक योजना, 5वी पंचवार्षिक योजना, 6वी पंचवार्षिक योजना आणि 7वी पंचवार्षिक योजना. तर गरिबी हटाओ ही जी घोषणा होती ती 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा, हा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा आवर्त सारणीचा. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? अष्टकाचे तत्व, मूलद्रव्याचे अणुअंक, मूलद्रव्याचे अणुवस्तुमान आणि मूलद्रव्याचे त्रिकाचे अस्तित्व. बघा, मूलद्रव्याच्या अणुअंकावरती आधुनिक आवर्त सारणी आधारित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? बहुवार्षिक, वार्षिक, द्विवार्षिक आणि रोपटे. बघा, मुळा, गाजर आणि बीट ह्या ज्या वनस्पती आहेत त्या द्विवार्षिक आहेत. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि डॅश डॅश यांच्यातील दुवा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आता तलाठी भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे, 2023ची तलाठी भरती. मग मुख्यमंत्री हा
राज्यपाल आणि डॅश डॅश पर्याय म्हणून दिलेत विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि मंत्री परिषद. थोडासा विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यातील दुवा आहे. बघा, राज्यपाल आणि त्यांचं मंत्रिमंडळ, मंत्री परिषद यांच्यामधील दुवा म्हणून मुख्यमंत्री काम करतात असं लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? जे वासुदेव बळवंत फडके होते त्यांना एडन या ठिकाणी कारागृहामध्ये ठेवले होते. पर्याय क्रमांक 4. विज्ञानाचा प्रश्न आहे बघा, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? खूपदा परीक्षेला हा विज्ञानाचा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा. लोखंड व कार्बन, लोखंड, क्रोमियम आणि निकेल, लोखंड, क्रोमियम व कोबाल्ट, लोखंड, टीन आणि कार्बन. स्टेनलेस स्टील हे जे कशाचे संमिश्र आहे लक्षात ठेवायचं, लोखंड, क्रोमियम आणि निकेल. आपल्या लक्षात नसेल राहत तर याच्यातला ल, याच्यातला क आणि याच्यातला न, लखन किंवा लखन असा शब्द, ल, क आणि न असा शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे ल म्हणजे लोखंड, क म्हणजे क्रोमियम आणि न म्हणजे निकेल. म्हणजे जेव्हा असं आपण ट्रिकनी लक्षात ठेवू त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न आपल्या लक्षात राहतील. त्यानंतर पुढचा प्रश्न, घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण? का म्हणून समांतर जोडणी केलेली असते? जास्त विद्युत भार मिळवण्यासाठी, जास्त विद्युत धारा मिळवण्यासाठी ही जोडणी सोपी असते आणि वरीलपैकी कोणतेही नाही असे 4 पर्याय दिलेत. तर घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडलेली असते कारण जास्त विद्युत धारा मिळवण्यासाठी. कशासाठी? जास्त विद्युत धारा मिळवण्यासाठी. पर्याय क्रमांक 2. पचन क्रियेत स्टार्चचे रूपांतर डॅश डॅश पदार्थात होते? बघा, पर्याय दिलेत ग्लुकोज, त्यानंतर माल्टोज, नायट्रोजन आणि जीवनसत्व ब. पचनक्रियेत जे स्टार्च असतं त्याचं रूपांतर नेहमी ग्लुकोजमध्ये, ग्लुकोज म्हणजे साखर थोडक्यामध्ये, ग्लुकोजमध्ये या पदार्थामध्ये रूपांतर होते. सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सतीबंदी कोणी केली असं विचारले, सतीबंदीचा कायदा. तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1932च्या पुणे करारातील नेत्यांची जोडी सांगा. बघा, 1932ला पुणे करार झाला होता. तो कधी झाला होता? 24 सप्टेंबर 1932ला झाला होता. कधी झाला होता? 24 सप्टेंबर. कधी झाला होता? 24 सप्टेंबर 1932ला. कुणामध्ये झाला होता तो? तर महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता येरवडा या ठिकाणी. याचे योग्य उत्तर असणार आहे गांधीजी आणि आंबेडकर. धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करा.